नमस्कार मित्रांनो, नेहा एज्युफिन या चॅनलवर आपलं स्वागत करतोय. या चॅनलद्वारा अर्थ, रोजगार आणि शिक्षण क्षेत्रातील विविध घडामोडींविषयी तुम्हाला अवगत करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि आजही अशाच एका छोट्या प्रयत्नांनिशी मी तुमच्या समोर येतोय. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आजचा विषय इंजिनिअरिंगशी संबंधित विषय आहे. सीईटी करायची का जेडब्ल्यू करायची, सीईटीची तयारी कुठून करायची, जेडब्ल्यूची तयारी कशी करायची, असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला असं होतं की आपल्या कानावर वारंवार येत असणारे जे ब्रँडेड क्लासेसची नावं आहेत, त्या क्लासेसला जर मी ट्युशन किंवा तो क्लास जॉईन केला तर मला हमखास यश मिळेल, किंवा तो क्लास जॉईन केल्यानंतर पॅरेंट्सची जबाबदारी संपली, आता विद्यार्थ्यानेच पाहायचं आहे असं आपल्याला बऱ्याचदा समज असतो. विद्यार्थ्यांच्या बाबतीतही तेच की मी जर ह्या पर्टिक्युलर ब्रँडेड क्लासला जर मी जॉईन केलं तर मला हमखास यश मिळणार असा बऱ्याचदा आपला ग्रह असतो. पण अशा प्रकारचे सगळे समज मोडून काढणारी पाहुणी आज आमच्या स्टुडिओमध्ये आहे. मित्रांनो, या पाहुणीचं नाव आहे कुमारी गुंजन पंकज अत्तरदे. आपल्या नावावर वारंवार, आपल्या कानावर वारंवार येत असणारी जी क्लासेसची नावं आहे, असे कोणतेच ब्रँडेड क्लासेस न लावता आपल्या कानावर वारंवार ज्या महानगरांची नावं येत असतात की या महानगरांमध्ये गेल्यानंतर हमखास यश आपल्याला मिळेल असं आपल्याला वाटत असतं, अशा कोणत्याच महानगरांमध्ये न जाता भुसावळमध्ये थांबून भुसावळच्याच लोकल ट्युशन्स लावून आणि स्वतःचे कठोर कष्ट, अपार मेहनत यांच्या निशी तिने सीईटी आणि जेडब्ल्यू मध्ये खूप मोठं यश मिळवलेलं आहे. मित्रांनो, इंजिनिअरिंग सीईटीच्या पहिल्या अटेम्प्टला तिला 99.74 पर्सेंटाईल, तर दुसऱ्या अटेम्प्टला 99.85 पर्सेंटाईल तिने मिळवलेले आहेत. मित्रांनो, जेडब्ल्यू च्या पहिल्या अटेम्प्टला गुंजनला मिळालेले टक्के होते 90.6 पर्सेंटाईल, तर दुसऱ्या अटेम्प्टला तिला 89 पर्सेंटाईल मिळाले. आणि त्याहून महत्वाचं की 12वी मध्ये तिला ॲग्रिगेट 93 पर्सेंटाईल, तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स यामध्ये तिला 96 पर्सेंटेज मिळालेत. आणि ह्या पर्सेंटेज निशी ती भुसावळच्या पीओ नाहाटा कॉलेजमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. मित्रांनो, सगळ्यात आधी तर मी गुंजनचं स्वागत करतो नेहा एज्युफिनच्या स्टुडिओमध्ये. गुंजन, वेलकम. नाव गुंजन, वी वॉन्ट टू नो अबाउट युअर जर्नी. तू कधी ठरवलं की मला इंजिनिअरिंगकडे जायचं आणि तू तयारी करायचं कसं ठरवलं आणि कधीपासून तू सुरुवात केली? Okay, from the childhood only means if I start from 6th standard, Okay. I have dream of becoming an engineer only. I have support of my father also. He is also an engineer. But after the completion of 10th, in the 11th, 12th, when we have to choose our paths, then I have decided to crack CET exam. Okay. Because I have dream to get into the top colleges of Maharashtra like COEP, VJTI, and to get those colleges, I think MST CET is a very golden opportunity for us. So I have done all my hard work in that path. बरं, तू असं काही फाउंडेशन वगैरे असं तू काही लावलं होतं का? म्हणजे एक गंमत अशी सांगतो की बऱ्याचदा 5वी पासून तयारी करायची जरी ठरवली पॅरेंट्सने, तर पॅरेंट्सला वाटत असतं मी खूप उशीर केला आहे का काय जेडब्ल्यू किंवा सीईटीची तयारी करायला. तर तुझं काय म्हणणं आहे की फाउंडेशन क्लासेस लावले पाहिजेतच का नाही लावले तरी काही अडचण नसते, आणि तू तसे क्लासेस लावले होते का? मी फाउंडेशन क्लासेस नाही लावले, पण असे म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स लाईक मॅथ्स, स्कॉलरशिप, लाईक आय हॅव गिवन दोज एक्झाम्स. बाकी असे एक्झाम्स नव्हते. अच्छा, जे 11th 12thच्या सिलेबसवर डिपेंड राहते. नाही, पण आता मला आधीच हे सांग गुंजन की सीईटी का जेडब्ल्यू? म्हणजे सीईटी कडे जर जायचं असेल तर आपण जेडब्ल्यूची तयारी केली पाहिजे का जेडब्ल्यूची तयारी करता करता सीईटीची तयारी होऊन जाते, असं सुद्धा एक मिथक आहे. म्हणजे युजली पॅरेंट्स व्हेन यू स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर जेडब्ल्यू ना इझिली यू कॅन प्रिपेअर फॉर सीईटी. सो वेदर इट इज अ ट्रूथ ऑर मिथ? for me it's myth. It's I myth. think Then what's the reality that we want to know? because CET is based on Maharashtra syllabus. So in that CET some question comes on basics of the theoretical concepts. बरोबर. Whereas in JEE it is based on very critical thinking questions. Sometimes 2 to 3 chapters were intermingled. And if I talk about the difference, so what I see is CET is totally based on that Maharashtra theory book. Okay. In fact, all the chemistry questions were from
those textbook only. Okay. Whereas in the JEE you have to prepare around all the concept. You have to go it in the deep because it depends on the CBSE pattern. Okay. So for me, I think they are different. पण युजली महाराष्ट्र स्टेटला सुद्धा म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे कॅन्डिडेट असतात 12वीचे ते सुद्धा युजली म्हणजे आपण म्हणूयात चूक नाही म्हणणार पण ते हिम्मत करतात म्हणूयात किंवा JEE तयारी करायला सुरू करतात. तर हे कसं ओळखायचं की मी JEE तयारी करायला एलिजिबल आहे, मी JEE तयारी केली पाहिजे किंवा अगदी सोप्या भाषेत सांगेल की मी JEE नादी लागलं पाहिजे की नाही, हे कसं ठरवायचं? माझ्यासाठी सीट इम्पॉर्टंट होती. हो, मी तुझ्याशी बोललो तर तू बोलली की मी JEE जास्त म्हणजे त्या मार्गावर नव्हती. त्या अनुषंगानेच मी तुला विचारतो, इन रिलेशन टू दॅट आय एम आस्किंग यू की हाऊ यू आयडेंटिफाईड दॅट आय विल नॉट गो विथ JEE, आय विल गो विथ CET ओनली? Because I don't think so that all these exams are entrance for the top colleges, and I want it under Maharashtra only. Okay. And about JEE, it has a very vast syllabus. So rather of such a complicated process, I choose CET. ओके. आता मला गुंजन एक सांग की तुझा अभ्यासाचा शेड्यूल कसा असायचा, तू अभ्यास कशी करायची Okay. आणि तू सिरियसली त्याच्यासाठी प्रिपेअर करायला कधीपासून सुरू केलं? तू सांगितलं 5वी पासून तू मॅथेक्स वगैरे केलं, पण ऍक्च्युअल CET साठी तू कधीपासून प्रिपेअर करायला सुरुवात केलं आणि तुझा शेड्यूल कसा असायचा? I started preparing after the end of my 10th boards. I've taken 1 month of gap and then started it consistently. And I have a slots like 3 hours of studying physics first of all because it requires more energy, and then having 5 to 10 minutes of gap, and then again doing mathematics. Then we have some break for a dinner, and then again at the night I have a 3 hours of slot of chemistry. And at the end of the day at night, I used to thought that I have covered this syllabus. Now for the next day, I have to do practice, MCQs, mock test for these topics. Because if I do chapters, theory and mock tests and MCQs at that time only, then I'll get a very strong concept of those chapters. ओके. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की गुंजनचे वडील म्हणजे श्री पंकज अत्तरदे आणि गुंजनची आई सौ सरोज अत्तरदे यांचा सुद्धा हिच्या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे. म्हणजे गुंजनला त्या दृष्टीने तयार करणं आणि गुंजनला वेळोवेळी त्या दृष्टीने सपोर्ट करणं, याच्यामध्ये या दोघांचाही, श्री पंकज अत्तरदे आणि सौ सरोज अत्तरदे या दोघांचा प्रचंड मोठा वाटा आहे. आता मी गुंजनकडनं जाणून घेऊ इच्छितो की गुंजन, तुझ्या यशामागे म्हणजे तुझे आई वडील आणि तुझा भाऊ यांचा कशा पद्धतीचा रोल राहिला आहे? My parents have supported very strongly. Like from the starting of the day, they motivates me a lot. And by seeing that they have a lot of expectations from me, I used to study hard. I was like, I have to crack that exam for them. Also, my mother used to check that how much syllabus you have covered in 1 week and what is your score in the mock test. She used to look my day life routines of the study. Also, my father also used to see what I have got in the test and what I need to improve. And sometimes it's like the concepts are very difficult. You're not able to handle it. Doubts are so much. Exactly. So I have my big brother Mayur Attarde. He has helped me a lot for these 2 years. Means at the night we have 1 hour of slot where all over the day what I used to study, I used to separate out the doubts from whatever I've studied, and at the night he used to solve those doubts because he is gone from this only. He's also a software engineer. So he know how much doubts we get. So on the whiteboard he used to solve it and tell me each and every concept clearly. बरोबर. म्हणजे हिचा जो मोठा भाऊ आहे मयूर अत्तरदे हा सुद्धा प्रचंड मेहनती, प्रचंड हुशार आणि आज एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये तो काम करतोय. लकीली गुंजनला सपोर्ट मिळाला कारण कोरोना नंतर मयूरचं प्लेसमेंट झालं होतं आणि त्याला वर्क फ्रॉम होम त्याला मिळालेलं होतं आणि त्या दरम्यान तो घरी होता, त्या दरम्यान प्रचंड सपोर्ट तिला मिळाला.
आता मला एक सांग, तू आत्ता बोलली की काही कन्सेप्ट खूप डिफिकल्ट असतात किंवा हे असतात. ह्या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान की 10वी पासून तू तयारी सुरू केली अँड यू केप्ट अन एम टू गेट बेस्ट पर्सेंटेज, येस ऑर नो, तर ह्या दरम्यान तुला कधी फ्रस्ट्रेशन आलं का? या दरम्यान तुला कधी कंटाळा आला का? हाऊ यू केप्ट युअर सेल्फ मोटिवेटेड ड्युरिंग दिस जर्नी, ड्युरिंग दिस लॉंग जर्नी? From the starting of the day, I have 15 to 20 minutes of meditation that Okay. keeps me calm. I don't think so that I got so much frustration and burden on me in these 2 years, because meditation is very true key for our mental health. ओके. If your mental health is good, then your academics marks, your mock tests are also good. So Okay. I think it's very best part. And also for entertaining me, I have a hobby of dancing. Okay, So okay. that keeps me refreshing again and again. And whenever I feel like I have a lot of burden, then I used to spend my time with my family, ओके. especially my mom. She Okay, is very okay. close to me, and means by spending us, it makes me feel refreshing, and again it makes me motivated. Okay. Gunjan, apart from regular study, whether you are having any hobby of reading novels or books or something else, means that you can tell. Means whole day is very busy and scheduled, but like suppose Navratri. So I used to study a lot in my morning to afternoon Morning schedule. hours, and then at the night I kept some time free so that I can go do some garba and all. Means I have not like do study only, because your mental health should also be refreshing. Exactly. So I used to do that occasions also. Okay. Now, whether it will be possible for you to recommend certain books to our viewers so that they can means their journey can be easy Okay. towards this CET or JEE. For CET, Target is most nice publication, Okay. because it has levels like critical thinking, concept fusion, and topic wise questions. Okay. After Target, you can use Arihant. I have used this two publication, and also if you want to practice more questions, then you can use Marvel also, MTG also, now need so many publication. आणि कोणते रेफरन्स बुक किंवा टेक्स्ट बुक्स तू रिकमेंड करू शकशील फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्ससाठी? हे तर टेस्ट सिरीज झाल्या मला वाटतं ना, अरिहंत वगैरेच्या. आणि कोणते असे स्पेशलाइज बुक्स वगैरे जे 11वी किंवा 12वीतले मुलं यूज करू शकतील? For theory, I have used only Maharashtra State Board book. Okay, which is- purely Maharashtra Yeah. state. No need of using NCERT, no need of using CBSE. कारण युजली होतं काय की मुलगा 11वी किंवा 12वीला गेला की घरचे CBSEचे वेगळे पुस्तक आणून ठेवतात, NCERTचे वेगळे आणून ठेवतात, स्टेट बोर्डचे वेगळे असतात, म्हणजे 100 वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं, टेस्ट सिरीज, आणि हे मोठा गठ्ठा तयार होतो. म्हणजे तुझं म्हणणं आहे की it is sufficient to use state books and the books that you have recommended, the test series related Arihant and that. Yeah, actually, before the starting of the questions, MCQ practice question, there is a small theory which is given in this Target publication. Okay. If you read that theory, it has like short tricks that will help you to save your time during exam. Okay. So I have first of all read those notes. Now I want a very specific distribution in your success, means this much amount of percentage of my own hard work, this much amount of percentage from the guidance that I have taken of the experts, and this much amount of the percentage is of my luck, and this much amount percentage is my hard work. Okay, hard work is around. And even I want percentage of support from your parents, support from your teachers also, and support of your college also. I'll consider my hard work to be of 65%. Okay. And my parents of 25%, and remaining 5% for especially for my brother and mother. They help a lot, and remaining 10 for my teachers, local coaching teachers, Okay. because they help for the mock tests like. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो मित्रांनो की तुम्हाला एखाद्या वेळेस यश बाय चान्स मिळू शकतं, पण ते यश सातत्याने रिपीट करणं, त्याची पुनरावृत्ती करणं, हे तुमचा आत्मविश्वास, तुमची
कठोर मेहनत, तुमचं सातत्य याच्याशिवाय शक्य नसतं. आणि या सगळ्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गुंजन अत्तरदे. गुंजन, एखादा शेवटचा मेसेज जो तू आमच्या ऑडियन्सला देऊ इच्छिस. Best of luck. Work hard. If you really work hard for exam, then you can crack any exam, because the thing you need to do is just to go in deep in the concepts, because nowadays the MCQs coming are very tricky, confusing, and I'll refer that try to do more mock test. Get involved in more mock tests, because the MST CET exam, there are a lot of questions and there is a small time. Not even 1 minute for a physics question, for a chemistry question. So to cover up that, you have to learn time management. ओके. तर मित्रांनो, गुंजन अत्तरदे आज आपल्या स्टुडिओमध्ये आली होती. हा इंटरव्ह्यू घ्यायचा उद्देश माझा मी पुन्हा सांगतोय, म्हणजे गुंजनचं कौतुक करणं हा उद्देश तर होताच, तिला शाबासकी देणं हा उद्देश तर होताच, पण तिचं उदाहरण समोर ठेवत आपण कसा तो प्रेरणादायी प्रवास अगदी भुसावळ सारख्या छोट्या शहरात राहून सुद्धा कोणतेच ब्रँडेड क्लासेस न लावता आणि आपल्या कानावर वारंवार येत असलेल्या त्या तथाकथित महानगरांमध्ये न जाता सुद्धा आपण सीईटी मध्ये घवघवीत यश मिळवू शकतो, हा आत्मविश्वास तुम्हा सगळ्यांमध्ये यावा. आपल्याकडे जर ते क्लास किंवा त्या शहरांमध्ये जाण्या एवढी आपली आर्थिक ऐपत नसेल तरी सुद्धा आपण छोट्या शहरांमध्ये राहून घवघवीत यश मिळवू शकतो, हा विश्वास तुम्ही सुद्धा तुमच्या मनामध्ये जागृत व्हावा, हा या व्हिडिओचा महत्त्वाचा उद्देश. थँक्यू गुंजन. Thank you, sir. Actually, it feels so honored that you invite me for here, and I feel so happy and so enthusiastic to share my 2 years of journey. Thank you so much. थँक्यू.